अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनितास शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 49 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिल्या शब्दाला सुरुवात करूयात. ललकारी. ललकारी किंवा एक आव्हान म्हणजे अ चॅलेंज. ललकारी किंवा एक आव्हान, अ चॅलेंज. पुढचा शब्द ललना म्हणजे अ वुमन. ललना, अ वुमन. पुढचा शब्द ललाट. द फोरहेड, आपले कपाळ असते ना ते. ललाट, द फोरहेड. पुढचा शब्द ललित म्हणजे काय, अत्यंत सुंदर. सो त्याला लवली असे असंख्य शब्द आहेत. ठीक आहे. सो आपण घेऊयात लवली. ललित म्हणजे काय, अत्यंत सुंदर, लवली. पुढचा शब्द ललित कला म्हणजे फाईन आर्ट्स. ललित कला, फाईन आर्ट्स. पुढचा शब्द घेऊयात शाश्वत म्हणजे इटर्नल. त्याला कायम असेही म्हणतात. शाश्वत म्हणजे काय, जी परमनंट असते गोष्ट. शाश्वत म्हणजे इटर्नल किंवा परमनंट. पुढचा शब्द शाश्वतता म्हणजे इटर्निटी किंवा परमनन्स, जे कायमस्वरूपी असते. शाश्वतता, इटर्निटी किंवा परमनन्स. पुढचा शब्द शाश्वती म्हणजे ॲश्युरन्स किंवा गॅरंटी. आपण काही वेळेला म्हणतो, हा शब्द वापरतो, अरे मी तुला शाश्वती देते. सो शाश्वती म्हणजे ॲश्युरन्स किंवा गॅरंटी. पुढचा शब्द शाश्वती देणे म्हणजे टू ॲश्युअर करणे. ठीक आहे. शाश्वती देणे, टू ॲश्युअर. पुढचा शब्द सीमा म्हणजे अ बॉर्डर किंवा बाउंड्री किंवा लिमिट. ठीक आहे. काही वेळेला चिडून लिमिट हा शब्द आपण वापरतो, अरे बास तू आता लिमिट झाली. सो आपण सीमा हा शब्द ज्या वाक्यात सूट होतो त्याप्रमाणे वापरू शकतो. अ बॉर्डर किंवा बाउंड्री किंवा लिमिट. पुढचा शब्द सीमा निश्चित करणे म्हणजे टू फिक्स किंवा टू सेट अ बाउंड्री. सीमा निश्चित करणे, टू फिक्स किंवा टू सेट अ बाउंड्री. पुढचा शब्द सीमा किंवा सरहद्द पार करणे. त्याला म्हणतात टू क्रॉस अ बाउंड्री. ठीक आहे. सीमा किंवा सरहद्द पार करणे म्हणजे सीमा पार करणे किंवा सरहद्द पार करणे, टू क्रॉस अ बाउंड्री. पुढचा शब्द सीमांकन म्हणजे डिमार्केशन. सीमांकन, डिमार्केशन. पुढचा शब्द सीमा पार किंवा सीमा ओलांडणे म्हणजे क्रॉस बॉर्डर. सीमा पार किंवा सीमा ओलांडणे, क्रॉस बॉर्डर. पुढचा शब्द सीमा रेषा म्हणजे द बॉर्डर लाईन किंवा द बाउंड्री लाईन. सीमा रेषा, द बॉर्डर लाईन किंवा द बाउंड्री लाईन. पुढचा शब्द सीमावाद म्हणजे अ बॉर्डर डिस्प्यूट. सीमावाद, अ बॉर्डर डिस्प्यूट. नेक्स्ट, सीमेवर स्थित म्हणजे सिच्युएटेड ॲट अ बॉर्डर किंवा सिच्युएटेड ॲट अ बाउंड्री. सीमेवर स्थित, सिच्युएटेड ॲट अ बॉर्डर किंवा सिच्युएटेड ॲट अ बाउंड्री. पुढचा शब्द घेऊयात सीमा शुल्क म्हणजे कस्टम्स ड्युटी. त्याला आपण जकात भरतो, टोल भरतो, त्याला म्हणतात सीमा शुल्क. सीमा शुल्क म्हणजे कस्टम्स ड्युटी, जकात किंवा टोल. पुढचा शब्द भीती म्हणजे फिअर. भीती, फिअर. पुढचा शब्द भीतीने म्हणजे इन पॅनिक किंवा इन टेरर किंवा विथ फ्राईट. ठीक आहे. भीतीने, इन पॅनिक किंवा इन टेरर किंवा विथ फ्राईट. पुढचा शब्द भीतीमुळे किंवा भीतीपोटी म्हणजे आउट ऑफ फिअर. भीतीमुळे किंवा भीतीपोटी, आउट ऑफ फिअर. पुढचा शब्द घेऊयात भीती वाटणे म्हणजे टू फील फिअर किंवा टू बी अफ्रेड ऑफ. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला भीती वाटते. सो भीती वाटणे, टू फील फिअर किंवा टू बी अफ्रेड ऑफ. पुढचा शब्द भीतीने थरथरणे. भीतीने थरथरणे म्हणजे टू शेक किंवा टू ट्रेम्बल विथ फिअर. ठीक आहे. भीतीने थरथरणे म्हणजे टू शेक विथ फिअर किंवा टू ट्रेम्बल विथ फिअर. पुढचा शब्द
परिस्थिती म्हणजे सर्कमस्टॅन्सेस किंवा सिच्युएशन. परिस्थिती, सर्कमस्टॅन्सेस किंवा सिच्युएशन. नेक्स्ट, परिस्थितीजन्य म्हणजे सर्कमस्टॅन्शियल. परिस्थितीजन्य, सर्कमस्टॅन्शियल. पुढचा शब्द परिस्थिती उद्भवणे म्हणजे सिच्युएशन टू अराइज. परिस्थिती उद्भवणे, सिच्युएशन टू अराइज. पुढचा शब्द घेऊयात आपण, परिस्थिती बिघडणे किंवा परिस्थिती बिघडवणे म्हणजे सिच्युएशन टू डिटिरियोरेट. ठीक आहे, परिस्थिती बिघडणे किंवा परिस्थिती बिघडवणे, सिच्युएशन टू डिटिरियोरेट. पुढचा शब्द परिस्थितीनुसार म्हणजे अकॉर्डिंग टू सिच्युएशन. परिस्थितीनुसार, अकॉर्डिंग टू सिच्युएशन. पुढचा शब्द घेऊयात, या किंवा अशा परिस्थितीत म्हणजे अंडर किंवा इन दिस सिच्युएशन. ठीक आहे, या किंवा अशा परिस्थितीत म्हणजे अंडर दिस सिच्युएशन किंवा इन दिस सिच्युएशन. पुढचा शब्द घेऊयात, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे ॲट एनी सिच्युएशन. कोणत्याही परिस्थितीत ॲट एनी सिच्युएशन. बघा मित्रांनो, ह्या परिस्थिती किंवा भीती किंवा सीमा किंवा शाश्वत, ललकारी असे असंख्य शब्द मराठीत आहेत आणि त्याचेच इंग्रजीत सुद्धा अनुवाद केलेले आहेत. सो या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मराठी आणि इंग्रजी बोलत राहा, शिकत राहा, नवीन नवीन शब्द शिकत राहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर आता वेळ झालेली आहे एक रॅपिड फायर राऊंडची म्हणजेच आपल्या उजळणीची. स्टार्ट करूयात. ललकारी किंवा एक आव्हान, अ चॅलेंज. ललना, अ वुमन. ललाट, द फोरहेड. ललित, लवली. ललितकला, फाईन आर्ट्स. शाश्वत, इटर्नल. शाश्वतता, इटर्निटी. शाश्वती, ॲश्युरन्स. शाश्वती देणे, टू ॲश्युअर. सीमा, अ बॉर्डर किंवा बाउंड्री किंवा लिमिट. सीमा निश्चित करणे, टू फिक्स किंवा टू सेट अ बाउंड्री. सीमा किंवा सरहद्द पार करणे, टू क्रॉस अ बाउंड्री. सीमांकन, डिमार्केशन. सीमा पार किंवा सीमा ओलांडणे, क्रॉस बॉर्डर. सीमारेषा, द बॉर्डर लाईन. सीमावाद, अ बॉर्डर डिस्प्यूट. सीमेवर स्थित, सिच्युएटेड ॲट अ बॉर्डर किंवा सिच्युएटेड ॲट अ बाउंड्री. सीमाशुल्क, कस्टम्स ड्युटी. भीती, फिअर. भीतीने, इन पॅनिक किंवा इन टेरर किंवा विथ फ्राईट. भीतीमुळे किंवा भीतीपोटी, आउट ऑफ फिअर. भीती वाटणे, टू फील फिअर. भीतीने थरथरणे, टू शेक किंवा टू ट्रेम्बल विथ फिअर. परिस्थिती, सर्कमस्टॅन्सेस किंवा सिच्युएशन. परिस्थितीजन्य, सर्कमस्टॅन्शियल. परिस्थिती उद्भवणे, सिच्युएशन टू अराइज. परिस्थिती बिघडणे किंवा परिस्थिती बिघडवणे, सिच्युएशन टू डिटिरियोरेट. परिस्थितीनुसार, अकॉर्डिंग टू सिच्युएशन. या किंवा अशा परिस्थितीत, अंडर किंवा इन दिस सिच्युएशन. कोणत्याही परिस्थितीत, ॲट एनी सिच्युएशन. मित्रांनो, या व्हिडिओमधील शब्दांची मराठीतून आणि इंग्रजीतून खूप प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ आपल्या जवळच्यांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा अल्पनिता शोचा हा व्हिडिओ आणि असे असंख्य व्हिडिओ आहेत जे तुम्ही चालू करून ऐकू शकता. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 50 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.